आणि खरं तर आमच्या सगळ्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, अजितदादांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी, सबंध बारामतीकरांसाठी हा एक अतिशय भावनिक क्षण आहे. कोणालाही वाटलं नव्हतं की दादांच्या व्यतिरिक्त ही कधी बारामतीची निवडणूक होऊ शकेल, पण आज आदरणीय सुनेत्रा काकींनी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्ही खरं तर सगळ्या पक्षाच्या नेत्यांना साथ घातलेली आहे की काकींची ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. दादांचं राज्यासाठी, या भूमीसाठी असणारं योगदान, सर्व पक्षांसोबत असणारे त्यांचे अतिशय मैत्रीपूर्वक आणि सलोख्याचे संबंध आणि महाराष्ट्राची एक राजकीय परंपरा राहिलेली आहे, त्यातून सर्व पक्षांनी हा बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घ्यावा असा आम्ही सगळ्यांना साथ घातलेली आहे. मला खात्री आहे अजूनही या साधेला एक सकारात्मक प्रतिसाद हा सर्व पक्षांचा त्या निमित्ताने मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आज बावनकुळे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुजबळ साहेब, तटकरे साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब यांनी सुद्धा सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत त्या ठिकाणी संपर्क केलेला आहे. कालही त्यांनी खारगे साहेबांसोबत संपर्क करण्याचा तटकरे साहेबांनी, प्रफुल्लभाईंनी सुद्धा प्रयत्न केला. याआधी दिलीप वळसे पाटील साहेब असतील, भुजबळ साहेब असतील यांनी सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांसोबत व उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील यांच्यासोबत वगैरे त्या ठिकाणी त्यांनी संपर्क केला. त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य दर्शवलं. वेगवेगळ्या ज्या राजकीय छोटे मोठे पक्ष आणि संघटना आहेत यांनी सुद्धा आज आदरणीय सुनेत्रा काकींना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आम्ही त्यांचेही या निमित्ताने आभार मानतो आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमच्या सगळ्यांची तरी सर्व राजकीय पक्षांना त्या निमित्ताने भावनिक विनंती राहील.